की ही परमेश्वर ही कल्पना किंवा धर्म ही संकल्पना ही माणसाला एक आंतरिक गरज आहे. तर वास्तविक पाहता आज विज्ञानाने असं स्वच्छ सिद्ध केलेलं आहे की ती आंतरिक गरज वगैरे काहीही नाही. एखादं नवजात मूल जर एखाद्या निर्जन बेटावर कुठल्याही संस्काराशिवाय वाढवलं तर त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर धर्म वगैरे या असल्या खोलचट कल्पना अजिबात येत नाहीत. वुल्फ बॉय जी आपल्याला माहिती आहे, एखादा जंगलात हरवलेला मुलगा लांडग्यांच्या कळपामध्ये वाढतो, चांगला 6-7 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष वाढतो. तो मुलगा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर किंवा धर्म वगैरे या कल्पना येत नाहीत. या सगळ्या कल्पना पिढ्यानपिढ्या सुमारे 10,000 वर्ष तरी झाली असावीत असा माझा अंदाज आहे, जेव्हा माणसाने पहिल्यांदा परमेश्वराची संकल्पना डोक्यामध्ये आणली त्यावेळेला. आणि या इतक्या वर्षामध्ये जी कल्पना अशी खेळ्यासारखी घट्ट संस्कारांनी बसवलेली आहे पिढ्यानपिढ्या. डॉक्टर व्यवसाय करणारे सुद्धा खूप लोक 100% अंधश्रद्धाळू आहेत ना, आहेत डॉक्टरीत म्हणजे जे बघा, म्हणजे विज्ञानाच्या किती ते खोल शिक्षणातनं जाता. हो, पण विज्ञानाचं शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला काही मनुष्य वैज्ञानिक असावा लागतो असं नाही, आणि प्रत्येक वैज्ञानिक असलेला त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतोच असंही नाही. अनेक सर्जन्स मला असे माहिती आहेत की जे ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी गणपतीची पूजा केल्याशिवाय थिएटरमध्ये पाऊल टाकत नाहीत. मग तो पेशंट आतमध्ये कितीही सिरियस असला तरी पहिल्यांदा गणपतीची पूजा आणि मग सर्जरी